हरिः ओम श्रीहरिगुरुभ्यो नमः। चरितं रघुनाथस्य शतकोटिप्रविस्तरम् एकैकम् अक्षरं प्रोक्तं महापातकनाशनं। वाल्मीकेः मुनिसिंहस्य कवितावनचारिणः शृण्वन् रामकथानादं को न याति परां गतिम्। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीमध्वगुरुभ्यो नमः। सर्वगुरुभ्यो नमः। श्री देवेंद्रतीर्थ स्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधींद्रतीर्थ स्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमींद्रतीर्थ स्वामी गुरुभ्यो नमो नमः. कालच्या दिसाक आम्ही पळयले रामान कौसल्यक आपण कसले रितीर तिणे सांगला रे मनमासा बच्चनान शिराबाना म्हणू आम्हा तू म्हाका थंय बत्तरी हांव संतोशार आसूं का सुखार आसूं का म्हणजे तुगेलो आशिर्वाद जावं का ना म्हाका तू आशिर्वाद दी म्हूण सांगून दृढ जावन सांगता. मागीर तीन कसं करूं का नमे आशिर्वाद तिका मस्त दूख कसं पुत्रो बत्त नमे म्हणून जाल्यार मन शुद्ध करता मना दुःख पुराय दूर करता आणि शुद्ध मनानं रामाक मंगळा शमसन करता ती म्हणटा रामा तुका राब्बोच्या मेजान जायना तशें तूं वस जाल्यार बग्गी यो मात्र सगळेची वनवासान तूं वाट आडवाटेन वचूं नका सत्पुरुशान कसल कोरका म्हूण सांगला पळय तेचे रितीर तूं आसूं का आनी तूं धैर्यान आतांय भारी धीरत्वान धर्म परिपालन करता पळय त्याचे धर्म तुका थंय राखता. तूं हांग करलेले यज्ञ यागशालेन तासूचे सर्व देवते तुका थंय महर्षी तुका थंय अरण्यांत राखतात आनी विश्वामित्रान तुका मस्त अस्त्र दिला ते अस्त्र देवते तुका अगत्या वेळार राखताची आनी तूं म्हणटा पळय पितृशुश्रूश करचें महाभाग्य म्हूण सांगून तशें हांव न्हू तुगेले ते पितृशुश्रूश्याचे भाग्यान तूं सर्व वायटा दुखून रक्षीत जा म्हूण म्हणटरस आनी सगळे वनाचे अभिमानी देवते पुराय तुका राखोची साध्य देवतेसो विश्वदेवतेसो मरुतसो कोणेय जवो तुमकां मंगळ जवो इंद्रादी लोकपालक ऋतू पक्ष मास संवत्सर रात्री सकाळी मुहूर्त या पुरे तुका बरी करो चरडा तूं खंय वता ते तितले कडेन स्मृती धृती धर्म तुगेलो वटू येवो स्कंदस चंद्रस बृहस्पतीस सप्तर्षस नारदस आनी पुरे तुगेल रक्षण करोची सिद्धादिशश्च सदगीश्वराः सिद्ध दिक्पालक पुरे जने रानांत तुका रक्षण करोची पर्वत समुद्र वरुण म्हळ्यार उद्दाक पुरे कस सकडस जगत्यर ताजी पुरे आदिदेवते तुका सकाळ रात्री रानांत रक्षण करोची म्हूण म्हणटा आनी तूं तापसी वेश धारण करून वचूं का म्हूण रयान सांगला वयबे म्हणटना तुका महा अरण्यान तूं ते तापसी वेश धारण करून एकडे तेकडे संचार करतना सर्व देव दैत्य तुगेल सुद्दी केना नशी तुका सुख जेवची तशी करोची थंय मस्त क्रूर कर्मी राक्षस पिशास वन्य मृग पुऱ्यास म्हूण आयकला तूं कसले तांगेल निमती बाद जेवची नाका कीटसची चेळसची सर्पसची तांगेल निमती तुका बाधक जेवची नाका खंयचेय दुश्ट मृगा निमती बाधक जेवची नाका नरमांस भक्षक राक्षस असल्यार तांणी तुका बाद दिवची नाका तूं चमकलेले कडेन पुरे तुका सुगम वाट मेळो तुका सर्व खंय चमकल्यार तुका जेवणा खाणाक फल मूल इत्यादी मेळ्ळो म्हणून सांगतरस दिक्पालकय तुका रक्षण करोची म्हूण म्हणटरस पुरे स्तुतीन तिणें मंगळा शमसन करता मात्र न्ही अग्निहोत्रय करता ती एक विद्युक्त होम करयता राक्षोग्न होम म्हणटाची ते ती तिगेल पुरोहिताक आपोवन करयता आनी तागेले हाताक ते थंय ते रक्षोग्न होमा म्हूण हाडयलेले विसासम तागेले हाताक रक्षा दारुशी करून बांदीत ती तुका रक्षण जावो म्हूण सांगून आनी रामाक अरण्यांत क्षेम जावन आसो म्हूण सांगून सर्व पुरोहिताल कडेन ती आशिर्वाद करयता तांकां जाय जल चकडी दक्षिण दिता मागीर म्हणटा ती व्रत्रासुराले
संहारा वेळारी इंद्राक कितले मंगळ जल्ले तशी तुका मंगळ जवो अमृत हाडुवतना गरुडाक विनता देवी कशी मंगळाशंसन केले तशी तशी तुकाय मंगळ जवो अमृत अमृत उत्पादन काला समुद्रमतन करतना दैत्यांक नाश करू चमकल्ले इंद्राक तागेल आम्मा अदिती देवीन कशी आशीर्वाद दिले तशी हांव तुका आशीर्वाद दिता म्हूण सांगून ती विशल्यकरणी म्हळेलेक मुलीक अभिमंत्रण करून रामा हाताक बांदून ताका जावका आशिल्ले मंत्र जप करता आनी तुका तूं सुकारी रान्ना वचून यो म्हणून जाल्यार तागेल खातीर ती भारी संतोश आस अशी दाखोवन घेता शिवाय तिका भारी दुःख जाता मात्र म्हणटा तूं जलतीतली बग्गी तुगेल्या मन मास जाल्ली ಕೂಡಲೇ जलतीतली बग्गी तूं हांगा येवका म्हाका पळोवका रामा म्हूण सांगतरस आनी सीतेकय म्हाकाय तूं वग्गी मन मासा दुखून वापस येवन संतोष दिवका म्हूण सांगता आनी रामा प्रदक्षिण करतकय ते आतां आमकां आश्चर्य दिसच्या पुरो रामाक देव म्हूण सांगून कौसल्यन प्रदक्षिण केलें म्हळ्यार कौसल्यक राम देव म्हूण काही गोतच दिसना जाल्यार रामाक तीन प्रदक्षिण कसले केल्ले म्हळ्यार धर्मशास्त्रा संमत विशय तो चरडाल रक्षणे खातीर आवसून चरडा प्रदक्षिण येवीत म्हूण धर्मशास्त्रा सांगताची तशी कौसल्या रामा प्रदक्षिण करता त्या वेळार राम मात्र तिगेल चरण धरता अभिवादन करता आनी आतां आवसो कशी पुणी वपन जालें आनी तागेलें व्हड काम कसलें म्हळ्यार सीतेक वपसाचें सीतेनय सोडका आतां तो ग्रस्त जावन आशिल्लो देखून तागेल बायलेन ताका ओपीक दिना नाशिता आनी तिका सोडून रान्ना वचत जायना आतां तिगेल्या सांगका ना म्हूण सांगून तो आवसूल करीन मंगळाशंसन करून आतां तो सीते लागीं वता सीते पाप कसले गोतना तिगेल मनान तूं राम खंय की चमकला बापसो पळोवच्या की आवसो पळोवच्या आयली कुल्ल्यार ताका युवराज अभिषेक जाता म्हूण म्हणलेलें त्यांच्या मनान पासून ती सर्व देवाल वैरी प्रसन्न जावन संतोषान देवता पूजनी स्वता करतर आशिल्ली तशी रामू तिगेल अंतपुर प्रवेश करता जाल्यार तागेल तोंडा थोडे लज्जा थोडी दुःख सकड आस त्या वेळार हातू पांयू आंग कडकडीत रस त्या वेळार सीते उठानो बाबा म्हणून भितर येयली म्हूण पळयता तिका ह्या पुरी कळटा तिवय एक नमने तिकाय एक नमने आंगा कंपन येता सांगता ती तिका न्ही त्या वेळाक रामाक हे दोळू आवसुले जरा गट्टी जावन आशिल्लो आतां ताका सीते पळयले कुडले दुख्ख येयली ताका निजावनू राम कसले संवेदना नाशिल्ले निर्जीव म्हूण न्हय न्हय राम देवूची जाल्यार आतां प्राकृत देह घेवन येयले नंतर प्राकृत सुख दुख्खा दितो दाखयताची दाखयता एद्दोळ तरी प्रयत्नान ताणें दुख्ख तोडसून घेतली तशी दाखोवन आतां सीतेलेद्राक रडतकय तो हात तोंडा मुचून गळगळी रडतकय एक पण दुख्ख हगूर करून घेतलें म्हणून तागेलें तोंड विवर्ण जाला विवर्णवदनं दृष्ट्वा त्वं प्रस्विन्नमर्षणं म्हळ्यार तागेलें तोंड विवर्ण जालेलें पळोवन सीते तिकाय दुख्ख जातरस निमगिता किमिदान इदं प्रभो हें कसल राया कसल रामा म्हूण निमगिता त्या वेळार तूं कसल्याक तुगेलो युवराज पट्टाभिषेक करची ते दसू दुखीत जाता आनंद बाश्प म्हूण पळोवचें गेल्यार तुगेल्या आंगाचें कंपन मुखभाव सकड पळयतना म्हाका हे आनंद न्हय तूं मस्त शोकतप्त जाला म्हूण दिसतरस तुगेलें तोंडी तें अशें जालां कसो सकड जाल्लें तुगेलें ಒಟ್ಟು वंदी मागद ಈತ ಏನಿಚಿ वेद पारंगत ब्राह्मण तुका अपोचकते राखून राबिली त्यांनी पुरे खई चमकलीची नागरिक जन आमगेल्या देशाचे त्यांनी खई चमकलीची तुगेले ते पुशरतच नवे भांगरा अलंकार केलेले ते खंय गेल्ले म्हूण म्हणटरस ताजे वेर न्हू तूं चमकल्लात खंयच तें म्हणून म्हणटरस अभिषेकाक सर्व एर्पाड केला भारी संतोश रस आशिल्लो न्हू रामा तुगेलें तोंड विवरण जाल्ला इत्याक म्हणून सीते म्हणटना आनी ताका तडसूचें जायना तो सीतेला सांगता सीते तुगेलें सांगना अशें आनी हांव कोणालें सांगचें म्हगेल्या अन्नान म्हाका वनवास करूं वचका म्हूण म्हणलां म्हूण आनी सांगता तो इती खातीर म्हाका वनवास सांगले अन्नान म्हूण सांगून अन्नान सांगील सर्व विशय कैकेयील वरा विशय पुरे सांगता आनी म्हणटा 14 वर्स म्हाका वनवास सांगला भरतू राज्यभार करतकी ताका युवराज पदवीर बसोचकी जाल्यार तुका हांव वच्चे पयलीं फुडें ಸ್ವಲ್ಪ बुद्धीवाद सांगता कसं न्ही म्हूण म्हळ्यार आतां वरण्या वचका तुगेल्या सांगना शिवच्यानच म्हूण म्हळें खातीर येयला
तुका एक दोन विशय सांगता तशी चलका तुवें बरें जाल्यार राख केन्नाय तूं मिगेल रामशी तशी म्हूण प्रशंसी कोर नका इत्याक म्हूण म्हळ्यार ताका राज्य मेळ्ळें ऐश्वर्य मेळ्ळें सकड मेळ्ळें तसल पुरुशांक ಸ್ವಲ್ಪ मद येता त्या वेळार विंगडाले गूण म्हळ्यार तांतूय म्हाका ताणें वैरी म्हूण लेखला तागेल आम्मान चांग केल्लें म्हूण लेखलें म्हूण जाल्यार बेगील वयर सहज जावन ताका एक द्वेश येतले त्या वेळार म्हाका वगळशील म्हूण जाल्यार ताका मस्त कोप येतले तशें न्हू तें नाकाचें नाका आनी तुगेले सखी जनसची तांगेले द्राकय मिगेल विशय न्ही सांगचे नाका तशी त्याची सखी जन वचून बरं जालें सांगू पुरोच तशी अनेक कसं न्ही म्हळ्यार परंपरेन युवराज पट्टाभिषेक भरता करचे दिकून बरं जाल्यार तूं चंद्रिती आसुका तो राय जाता न्हय तशें हांव आजीरान वचुका जाला तूं गट्टी मनाचें म्हूण म्हाका गोतस तूं दृढ जावन आसूं न्हू दृढ मनान म्हाका वच्चा तूं उप्पीक दिवका म्हणून सांगतरस मांत्र सांगता पळय तूं एक व्रत धरका जाता हांव केद्दोळ थंय वनवास आसता की तूं व्रत उपवास न्ही कोरका जाता सकाळीं उठान देवपूजा कोरका अन्नाक मिगेला न्हू ताणें म्हाका पेटयलें म्हूण ताका तात्सार करून नज ताका नमन कोरका तागेल सेवा कोरका मिगेल अम्मा कौसल्या ती बाई प्राय जाला वृद्धी जाल्या ती आतां मिगेल पूत चमकल नमे म्हूण म्हणलें संताप तिका मस्त कृश जेवच्या पुरती तशें हांव न्हू तूं तिकाय चंद करून पळोवका जाता तिकाय मस्त सन्मानांनी दिवका जाता आनी वरलेले बाई लसाची पुराय जनय तुका हांव सुवरीची सुमित्रा कैकेयी सोण मागीर कितली की जन मेगेल अन्नाले बाई लसाची तांकां पुराय जनाक तुवें चंद करून पळोवका जाता तशी सांगता तो कळ्ळें प्रति एकल्यांक चंद करून पळोवचें कर्तव्य तुगेलें भरत शत्रुघ्न मिगेल प्राणापशी चड प्रितीचे तांकां पळोवका जाता तूं इत्याक म्हूण म्हळ्यार लक्ष्मण मिगेल ओटी येता म्हूण हट करतरस ताका घेवन वचुका जाता तशें हांव हांगा सुचें भरत आनी शत्रुघ्न तांतूय भरत राय जातलो तशें हांव तागेलें तूं चंद्रितीर आसल्यार लायक म्हूण म्हाका दिसता म्हूण म्हणटना ती कोपेतिका रामाले निमगिता तूं कसले कश्यप रे अर्थहीन उतर उलयता म्हाका कसल उलयता बा म्हूण दिसता अशें पळय उल्लोचन जे तुवें पळय एक बापूसो जेवो आवसो जेवो भाव जेवो भयणी जेवो पूत जेवो पुत्री जेवो सून जेवो कोण जाल्यार तांगेले पापाचें न्ही पुण्या फल अनभविसूच्या तांगेले कर्म फल तांकां मेळटा ताका समजावन पाप पुण्या फल अनभविसीत तांणी बायल तशें न्ही बायलेक बामणालय कर्माचें फल मेळटा म्हूण म्हणटाची म्हणटना हे रामा तुका वनवास करी म्हूण दशरथान सांगलें म्हणले तूं म्हाका सोड वनवासा वचचें योग्य न्हय दशरथान सांगिल्लें मिगेलय विशय तो म्हणटना हांव आनी तूं वटूची वनवासा वचचें हे लोकां तुका गुतनवें न पिता न आत्मजो न आत्मा न माता न सखी जनः इह प्रेत्य च नारीणां पतिरेको गती सदा ह्या लोकांतू हे प्रेत्य मर्त्य लोकांतू जेवो परलोकाच इह प्रेत्य ह्या लोकां जेवो परलोका जेव बैल मनशांक आश्रय दिवचे तिगेलान न्हय चरडू न्हय तिवय न्हय आवचो न्हय सखी जन न्हय बामण मात्र तांकां आश्रय दिता म्हणटा तूं मस्त दुर्गम जावन सुचें रण्या वत खंय हांव हांगा सूख भोग म्हूण म्हळ्यार सम्मेते हांव हांगासना हांव तुगेल्या पशी फुडेची वनवासाक बत्ता म्हाका सोड तूं वचा नज तूं नतिलें अरमनेंत हांव राबयना हांगा सूख हांव भोगयना तूं खंयची अवस्थेन तूं थंय आसतल कितकी अरण्यांत हांव हांगा सूख भोगता म्हूण तूं कशी लेखता अन्य कसं बरडीक कोरून बामणाक मैसून दिल्ली नंतर बायलेन तागेल धर्मचारिणी जावन वचुका मिगेले अन्ना न्हय सांगला नवे मम इयम सीता मम सुता सहधर्मचारिणी तबम आतां हांव तूं खंय वता थंय हांव येता मिगेले पतिव्रता व्रत म्हळ्यार तशीच तूं मनशान नाण्यातिले कितले क्रूर मृग सुचिरान वत म्हूण हांव भिना हांव तुगेले वटू येता म्हाका तूं हांगा राब म्हणजे मिगेल अम्मा ती वचून राब म्हणजे सूख दिता म्हूण तूं उलयचें नाका बामणान नातील कडेन बायलेक कसलें सूख आसना तशें हांव हांवय व्रत तुगेले वटूची व्रतनिश्ठ जावन
तू ब्रह्मचर्य व्रत केला आवई ब्रह्मचारिणी जाऊनूच आसून रान्ना तू संतोषार असता हे रामा तू खंय आस थंय म्हाका तूं राखता म्हूण गोतस तूं नातल्या म्हाका हांगा कोण राखता तशें चावन म्हाका सोड तूं वच्चाकनच खंय असो रानांत तूं पर्वतारी सरोवरांत तूं थंय हांगा खंयचे खंयचे वाटेन तूं कश्ट कडिन दुर्गम प्रदेशांत तूं मस्त क्रूर प्राणी आस कसल तूं नेमान सांगला रे हांव तुका सोड राब्बाना तशें चावन तूं म्हाका आपण उरूका ना नातला रे अनन्य भावाम अनुरक्त चेतसम स्वया वियुक्तां मरणाय निश्चितां तुगेल वैरीची अनन्य प्रीती दवरना साव तूं बिनी म्हाका सोंड चमकल म्हूण जाल्यार मरणाय निश्चितां हांव मरत म्हणलें खंडीत तुका हांव जाय बे म्हाका घेवन वस हांव तुका कसले येतय बाद जेवची तशी करना हांव चंदायेर तुगेलो ओटो आसता म्हूण जाल्यार तो वफना तो नक्क सीते हांव तुका व्हरना थंय मस्त कश्ट आसा म्हणून मस्त तिका सांत्वन करूं पळयता पळय हांव हांगा येता न्हू वपास मिगेल आगमन हांगा येवचेची पळोवन घेवन तूं स्वधर्म आचरण करून हांगा राब थंय मस्त कश्ट आसा रान्ना तितली सुलभ ना तूं वनवास करता म्हूण म्हणटा मन आनी कांतार म्हणटाची कांतार म्हळ्यार रान तशी बहुदोषमी कांतारम वनमित्यभिधीयते तशी दुर्गम जावन आसूचे रन भारी कश्ट कांतार तो म्हणटा कांतार म्हणून कांतार वन आनी कांतार म्हळ्यार एकच जाल्यार हांगा कांतार म्हणून रामान कसले म्हणलें म्हळ्यार कांता म्हळ्यार सीता तागेल बायल तिका म्हळ्यार भारी कश्ट म्हूण सांगून म्हणटरस तुका चांग जावं म्हणून सांगिला बे तूं संतोश रांगाच का म्हूण सांगिलें अरण्यांत बिनी तूं मिगेल उठयल बे तूं दुख्ख भोगता येवचें नाका तूं आनी मस्त भिवयतात थंय रान्नांत तूं रानडुक्कर आसाची हस्ती आसाची मागीर न्हंयेंत बिनी पांय दवरले म्हूण जाल्यार सिसडी आसाची तशी नाकाची नाका मस्त कश्ट थंय जीवन करूंक पळय सकाळ म्हणटना अग्निहोत्र करूंक जाय आशिल्लें पुराय तयार करचें म्हणून रानां भोंवन त्रास जावन हांव न्हिदूं कामळां हांगाच म्हण केमच तुलिका कल्पना थंय पल्ल्याचेर आशिर न्हिदूंक जाता तूं थंयच न्हिदूंक जाता नाका नाका कश्ट तूं हांगाची राब म्हूण नाना रितीर सांगता मागीर म्हणटा पळय केलो पण म्हाका आहार मेळीश ना रुकार दुखून कसं पडला तेंचे वांटून आनी खावका जायत कश्ट हांगा तूं ते वेळाक कसं की खावन जेवण करून आशिल्ली तशें चावन नाका तूं हांगा राब म्हूण म्हणटा उपास करपा जाता आमगेले म्हणके अजीन न्हेसुका जाता जटा धारण करचें तुवें केस आनी उळत तशी नाव्रत न्हय म्हणटना जड जातल तुका केसू नाका म्हणून म्हणटरस आनी पळय 3 दिन पंत नावका जायत न्हय पळयलें आमगेल्या मणकेची नाका तूं हांगा राब मस्त रान्नां तुला कश्ट पुरय तो सांगता जाल्यार नाका तूं रान्नां येवचें नाका म्हूण सांगून मस्त रितीर सांगता तिका दुख्ख जातके ती सांगतरस रामाक ये त्वया कीर्तिता दोषा मने अस्तव्यतां प्रति गुणानित्येव तान् विधी तव स्नेह पुरस्कृतान नमाज करूनच म्हणलेल्या विशयांत तू कसं कष्ट पुराय सांगला की त्या पुराय तुगेली तुका प्रितीचेची म्हूण जाल्यार कसलेय कश्ट ना पुराय समजता तूं म्हाका कश्ट जाता म्हणलें कुनोका तुगेलो ओटो खंय आसल्यार म्हाका इश्ट म्हूण सांगून हांव म्हणला न्हय म्हणटना तूं म्हाका व्हरचें लायक म्हूण सांगतरस आनी म्हणटा म्हाका रान्नांत तूं मृग आस हें आस तें आस म्हूण भिवत नाका रामा तूं म्हगेलो ओटो आस म्हणटा म्हाका खंयचे विशयांत भंय ना म्हूण म्हणटरस इंद्र समीत म्हाका कसलें करेश ना म्हूण म्हणटा बामूण खंय आस तेंची म्हाका एक उद्यानवनां आसल्या बरी तूं हांगा दुखून म्हाका सोंड चमकल म्हूण जाल्यार तूं थंय रान्ना आसता हें म्हाका रान जाता आनीक तूं कसं म्हणलें भरताक समजावन चोलका म्हूण सांगून तशी राम त्वया मम विदर्शितम आनी म्हणलें पतिहीना म्हूण म्हळ्यार पतिहीना तूं या नारी
नसा शक्ती शक्ष्यती जीवतुम. तू म्हणले बामूण नानतील एक स्त्री कराबो मस्त कष्ट जाता तशान भरता अन्सर सुनू चोलका जातो तो राई नव्हे म्हणून गेल्या कसले विरुद्ध बांधून घेऊ नका तशी परी तू म्हणणं हंग पतीहीना तू या नारी म्हण म्हणारी सामान्य जाऊन पतीहीना म्हणले विधवे म्हणून सांगून लागचे जलारी हंगा पतीहीना म्हण म्हणले विधवे म्हण म्हणायला अर्थ दिनी मात्र नाही रामानं एक विधव जलेली कशी जीवन करते म्हणून सांगून सांगणी ताणा निकी तशी बामण दुरार असताना बाईलीन कशी सुका म्हणून मात्र सांगला विवर्जितम म्हणताना नाही विदर्शितम म्हणारे तू एक विशेष जाऊन सांगील बॅ म्हणून सांगून लेखून त्याविषयी आणतो तू मस्त मन चंचल करून घेऊची नका म्हणा ती सांगत रस तू मस्त मन चंचल करून घेऊ नका पतीहीना म्हणल्यार विधवी म्हणून जाता हा मग विधवी नाही म्हणून ती सांगत रस बामणू धूर चमकलो म्हण शिवाई तच चल रे तू म्हाका पतीहीन जेवच्या नज्ज म्हण तुगेल मन असलं तू म्हाका घेऊन वस बाद नाही आव अन्नाल ओटू थंय असताना नारदानं म्हाका मेल हात पडून एक पण सांगे तू नमाज करता बामणाल ओटू म्हूण सांगून म्हणताना रामा बद्द जालेले वयन ते आतां इतले जाले बद्द जाला रे हांव तुका लोटू वनवास करता म्हळ्यार लय बद्दची तशें न्हू तू म्हाका वनवासाक येवच्याक सोडी म्हूण म्हणटरस कश्ट मस्तस ना म्हूण म्हणाम जाल्यार कश्ट कोणाक रुखपात्रा येवच्यो मनशाकत म्हणटाना म्हाका कश्ट येयले रे तुगेलो ओटू असला हांव कश्ट कसले येयची सैसून घेता तूं आंग दुखून मरना नतल्यारय म्हाका जोर कश्ट जाता तशें न्हू तूं म्हाका वरका तुवें म्हूण सांगून सांगता मागीर सांगता काय कसं न्ही एक भिक्षिणी म्हळ्यार कोरमंजी न्हय तुगेलो तूं वनवास करता म्हणून रायाले सांगला मेगेल अन्नाले सांगला ते बद्द जावका वय न्हय मागीर सांगता कसलें म्हळ्यार हुडवड तपस्वी ब्राह्मणान सांगला श्रुती वाक्य कसले इहलोके च पितृभिः या स्त्री यस्य महामते अद्भिः दत्ता स्वधर्मेण प्रेत्यभावेपि तस्य या म्हळ्यार ते श्रुतींत कसलं असं या लोकांतू आवसू आनु अम्मा आवसू बापूसू कोणचे चिल्लीक स्वधर्मांतू वरडी कोंदिता की स्वधर्म अनुसार जावन ते तांणी ते म्हळ्यार ते कन्येक आवसू बापूसू गुरू पुराय हाजे वयर आसताची म्हूण स्थानार आतां म्हाका तुगेलो ओटो संबंध करून दिला मेगेल अन्नान श्रुती सम्मत जावन म्हणटना हांव तुगेलो ओटू वचता हांव तुगेल भक्ती वय भक्तेय वय पतिव्रताय वय दीनय वय हांव तुगेल सुख दुखांत हांव सहभागी जावन येस तशी सांगता ती यदि मां दुःखिताम् एव वनं नेतुं न च इच्छसि विषमग्निं जलं वाहम आस्तास्ये मृत्युकारणात् हांव इतली दुःखीत जातना म्हाका रानां व्हरू तूं ओपनी म्हूण जाल्यार मरण पावचे खातीर हांव एक वेळ विष पिता एक वेळ अग्नी प्रवेश करता नानांतले जल प्रवेश करता म्हूण सांगता जाल्यार रामू ओपयना मागीर तिका कोप येता तिका कोप येता रडता रामाला एदराक रडता ती कोप येता रामाची केची वयन मे बायलेन रडली कुडले पळोवचे जतव्या बामणाक ना न्हय तो सांत्वन करूंक पळीत तिका सांत्वमना तू रामेण मैथिली जनकात्मजा वनवास निमित्तार्थम भर्तारम इदमब्रवीत ती रामाक सांगता की पळय तांकां राम सीते हें पळय कशी कळ्ळी सुरवेक तांकां म्हूण आमकां संशय विचारपुरो जाल्यार राम आनी सीते म्हळ्यार लक्ष्मी नारायण रामाल अंतर्गत जावन आसती तशें जावन अंतर्यामी जावन आशिल्लो रामाल विशयी पुराय तिका कळटा सीते सांगता पळय वनवास एक निमित्त न्हय आमकां रावणाल पुराय वध जातव न्हय तशें जावन म्हाका तूं व्हरका म्हूण मागीर एक श्लोक वाल्मिकीन दिला वनवास निमित्तार्थम भर्तारम इदम अब्रवीत तिगेले मनांतू रावण कुंभकर्णादी राक्षसांगेले हत्ये जाता म्हूण तिका गोत आशिल्लें तिणें तो वचूका
म्हणून रामा गोत नाशिल्लें म्हणून रामा गोतच जाल्यार लोक शिक्षणा खातीर आमकां हे कळका रामाकय गोतस सीतेकय गोतस जाल्यार जना खातीर ते गुंडान ती सांगतरस रामा लेगी पळय तिका भयण जाता ती कडकड येता म्हूण सांगून वाल्मिकी सांगताची ती रामाक पळोवन सांगतकी मिगेले अन्नान तुक्का पळय कशी सांगता पळय इशी सांगली नंतर खंयची दारलय ओपोताच म्हणून गोतस तिका मिगेल अन्ना जनकरायन तुका जामई म्हूण सांगून स्विकार करतना तूं पुरुश म्हूण लेखून म्हाका दिलेले की पुरुश शरिराचे स्त्री म्हूण लेखून दिलेले तशी लेखील जाल्यार तो कन्यादान करतशिल्वे रामा जामातरम प्राप्य स्त्रियम पुरुषविग्रहम पुरुषरुपाचो स्त्री म्हणून कळलेले जाल्यार तूं आतां म्हाका पनवरूक तूं एक बैल मनशीन बिल्लेल वरी भितन अशी म्हणून कळलेले जाल्यार तो तुका जामय करून घेतशिल्वे म्हूण म्हणटरस पुराय कोणेय लेकोस मुखार सुनू तूं म्हाका सोण चमकला यो रामालान तूं सुर्याल तितले तेजस ना जाल्यार जनान पटी लेखिले रामालान तूं तेजस म्हणून पळय ताका बायले सोणू वनवासा चमकल पळय खंय की वनवासा वतान बायले रक्षण करूं जायना म्हूण जेवताण लेखले दिसता अशी पुराय उल्लोचे आस पळय हांव तुका शरण येयल्या शरणागत आईल जना रक्षण करता म्हूण तूं सांगला हांव तुगेले बायले जाल्यार तुका शरण येयल्या म्हाका सोणूच न्हू तूं आव येतलीच तुगेल म्हाक्षी द्युमत्सेन सुतंबीर सत्यवंतम अनुव्रताम सावित्रीमिव मां विद्दी त्वमात्मा वशवर्तिनी सावित्री कशी बामणाल म्हाक्षी चमकल पळय तशीच आवय तुगेल म्हाक्षी येतलीच खंडीत म्हणटा आनी तूं कसो लेखला हांव हांगा बरलेले जनाल वशवर्तिनी जावन आसता म्हूण लेखलावे म्हाका तसले कुलकळंक बुद्धी ना हांव विंगड जनाक कोणाकय दोळ उबार न्हय पळयना रामा तुका गोतस म्हणटना बामणा सोण रपची तसले एक कल्मश बुद्धी म्हाका कस थंय तूं रानांत कस की कंद मूल फल खातना हांव हांगा लायक करून भोजन करून राबता म्हूण लेखलावे ना 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 हांव येयना सांगता ती स्वयं तू भार्या कौमारीम चिरमध्युषितां सतीं शैलूष इव माम रामा परेभ्यो दातुमिच्छसी पळय हांव प्रयेची म्हाका आतां यौवनस मस्त काळ दुखून तुगेले वटू आशिल्ली पतिव्रता स्त्री हांव तूं बायलेक विंगडाले सुपर्दीक म्हळ्यार विंगडाले एक जबाबदारीक दिवन कशी वता तूं मिगेल तसले एक स्त्रीक यौवनान आशिल्ले स्त्रीक विंगडाल सुपर्दी दिवन कशी वता तूं आनी सांगतरस तूं भरताक समजावन चल म्हूण कशी सांगली तुवें भरताक समजावन चल तो आनी तुका समजावन चल का वयवे तूं निर्दोश रामा तशें जावन हांव तुका समजावन चलतली खंयच्योय राय जावन येवो हांव तागेले प्रजे वर्गांत आसून तांकां समजावन हांव चलता म्हूण तूं लेखचें नाका म्हाका तूं एक जावन तूं म्हाका सोडून रान्ना वचचें ना आनीक जावन तपस जेवो वनवास जेवो स्वर्ग जेवो कसो जेवो म्हाका तें तुगेले वटूची हांव स्वर्गा चमकल्यारय तुगेले वटू वनवासा चमकल्यारय तुगेले वटू तपस्या तूं चमकल्यारय हांव तुगेले वटू कळ्ळें तूं हांगा राबता म्हळ्यारय हांव तुगेले वटू तशें जावन तूं म्हाका विंगड करूं पळोवचें नाका म्हणटा ती आनी म्हणटा तुका सोणू हांव राबना म्हळ्यार खंडीत रानां वाटे वता तूं म्हाका कश्ट जाता म्हूण लेखलें म्हाका कश्ट जाता म्हूण तूं लेखचें नाका इतलें तुगेले वटू उद्यानांत विहार कर न्ही मेळाम रानां वतना मान म्हाका कश्ट बे उद्यानांत हांव संतोशार आसता म्हूण तूं लेखलें बे तशें जावन त्या परे कसलें नाका महाभात समुद्धूतम यन्माम अवकरिष्यति रजोरमण तन्मन्ये परार्ध्यम इव चंदनम एक वार येतना धूळ येता तेदना ते धुळान मेगेले आंगार पुरे धूळू भरता म्हळ्यार ताणें येणी सांगचें रामात सलजो कसले मेगेल बायल चंदी वत्ताक वाऱ्याक धुळाक पुरे चमकल्यार तिगेले आंगाचे तेज उणी जातवे तसल बिनी चिंतनस की म्हूण सांगून ती सांगतरस म्हाका धूळ कसलेच आंगार पडल्यार तुगेले वटू आसतना हांव ते गंधाचे चंदनाचे लेपन केलां म्हणून लेखता पळय हांव तुका सोणू तूं रान्नांत तूं तणार न्हिदता पाल्यार न्हिदता सकड म्हणालो तुका सोण हांव हांगा सतुलिका तल्पा न्हिदत म्हूण तूं कशी लेखलें तशें जावन तूं कसलेची हांडी म्हाका कंद मूल फल कसले असो हांव तें खावन चंद करून तुगेलो वटू राबता रामा म्हाका सोण तूं उच्चुकनच हांव आतां विश पिवता म्हूण सांगून ती सांगतरस
मस्त रडतं काही ती पटवून धरतं काही बामणाक रामाक कसं करची म्हूण कळना रामू तितली रडचे बाईलेक पळयत रस ताक कसं करची म्हूण कळना ती सांगता तो सांगता पळय तूं इतली दुख्ख पावता म्हूण जाल्यार म्हाका कश्ट जाता कळवै ती ताणें म्हणूस तिणी म्हणूस तुका कसलें म्हाका व्हरूंक भंय जातवे कुतोबा भयमस्ती ते कसले म्हाका थंय रानां व्हरू भंय जातवे म्हूण तो सांगता म्हाका कसले भंय ना नहीं मे अस्ति भयम किंचित स्वयंभोरी व सर्वता म्हाका कोणाले निमती भंय म्हूण ना ताजे खातीर तुका वरना शिरापचें न्ही अरण्यांत तुगेलें रक्षण करूं म्हाका सामर्थ्य नावें म्हूण तूं लेखचें नाका जाल्यार रे तुका मिगेल ओटू येवचे अभिप्राय आस की ना कसले एक ಒತ್ತಾಯ खातीर तूं मिगेल ओट येता की मनान मिगेल ओट येता म्हूण पळोवका न्हय ताजे खातीर हांव इतले सकडी सांगका जाल्लें तशें चावनो सीते निचावनो तुगेले अवतार मिगेल अवतार कस खातीर जल्ललो गोतच न्हय आमगेल्या अवताराचे एक उद्देश वनवास म्हणूय गोतच न्हय तशें चावनो तूं मिगेल ओट यो आनीक कसं म्हळ्यार वानप्रस्थ आश्रमाक आमी वतना बायलो येताची बय वे म्हणटना तूं मिगेल ओट वनवास करता म्हूण म्हणटना तुगेले अभिप्राय कळना नशी वर ना तुका वरना म्हणचे विशयांत एक समाची एक म्हाका एक निर्धार घेवच्या जाय नाशिल्लें जाल्यार आतां म्हाका तुका सोडून वच्चाक म्हाकाय जाय जातर ना तूं इतली रडता इतली दुख्ख भोगता म्हण जाल्यार हांव तुका घेवन वता म्हूण सांगून रामू सीतेले सांगता आनीची काणी पैची दिसा आमी पळोवया आजी सांगील सर्वई परमात्मालय गुरुंगेल चरणारविंदा समर्पण करता कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना मा प्रकृतेः स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि श्रीहरिकृष्णार्पणमस्तु नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता